या क्षणाची सर्वात मोठी ब्रेकिंग आपल्या हाती येते। शिक्रापूर उपसरपंच हत्याकांड प्रकरणी एक नवीन अपडेट आम्ही तुमच्या समोर घेऊन येत आहोत। शिक्रापूरचे माजी उपसरपंच दत्तात्रय गिलबिले यांच्यावर धारदार शस्त्राने वार करून हत्या केल्याची धक्कादायक घटना कोयाळी गावठण तालुका शिरूर येथे हिवरे रस्त्यावरती रविवारी दुपारी 12:30 वाजता सुमारास घडली होती। दत्तात्रय गिलबिले यांची हत्या पूर्ववादातून झाली असून शिक्रापूर पोलिसांनी अवघ्या 12 तासातच आता आरोपीला बेड्या ठोकल्या। या क्षणाची सर्वात मोठी ब्रेकिंग येते। शिक्रापूर हत्याकांडामध्ये आता नवीन खुलासा समोर येतोय। शिक्रापूर पोलिसांनी अवघ्या 12 तासामध्ये आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत। या प्रकरणी दत्तात्रय गिलबिले यांची पत्नी रोहिणी गिलबिले वय 47 राहणार शिक्रापूर यांनी पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद देखील नोंद केलेली आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सर्वात महत्त्वाची ब्रेकिंग येते। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी रोहिणी गिलबिले व पप्पू गिलबिले हे दोघे एकमेकांच्या घराजवळ राहत होते। सुमारे 1 वर्षापासून दत्तात्रय गिलबिले यांच्यावर पप्पू गिलबिले यांनी त्यांच्या पत्नीसोबत चॅटिंग केल्याच्या संशयावरून भांडणं केली होती व त्याचवरून त्यांच्यात सतत वाद होत होते। याचा पप्पू गिलबिले याच्या मनामध्ये प्रचंड राग होता। दरम्यान रविवारी सकाळी 11 वाजताच्या सुमारास दत्तात्रय गिलबिले हे घराबाहेरील डिलाइट कॅफे समोर बसले होते। घराबाहेर मोठा आरडाओरडा झाला तेव्हा रोहिणी गिलबिले यांनी बाहेर येऊन पाहिले असता घराच्या जिन्याजवळ दत्तात्रय गिलबिले हे जखमी अवस्थेत आढळून आले होते। दत्तात्रय गिलबिले यांच्या गाड्यावर, पोटावर, छातीवर धारदार शस्त्राने वार केला असून जखमा देखील आढळून आल्या। यावेळी सर्वात मोठी ब्रेकिंग येते। रोहिणी गिलबिले यांनी नागरिकांच्या मदतीने जखमी दत्तात्रय गिलबिले यांना त्वरित उपचारासाठी रुग्णालयात नेले, परंतु दत्तात्रय गिलबिले यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी पुणे येथे दाखल करण्यात आले। मात्र तेथील डॉक्टरांनी दत्तात्रय गिलबिले यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे घोषित केले। आरोपी पप्पू गिलबिले यांनी त्यांच्या पत्नीसोबत दत्तात्रय गिलबिले यांची चॅटिंग केल्याचा संशयावरून ठार मारले आहे अशी तक्रार रोहिणी गिलबिले यांनी शिक्रापूर पोलीस ठाण्यात दिली आहे। शिक्रापूर पोलीस ठाण्यातून सर्वात मोठी ब्रेकिंग आपल्या समोर येते। शिक्रापूर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल देखील यावरून करण्यात आलेला आहे। दरम्यान गुन्हा दाखल झाल्यापासून आरोपी फरार होता, मात्र पोलिसांचे एक पथक आरोपीच्या मार्गावरती होते। पोलिसांच्या पथकाने आरोपी पप्पू गिलबिले याचा शोध घेऊन अवघ्या 12 तासाच्या आत त्याच्या मुसक्या आवळल्या आहेत। पुढील तपास शिक्रापूर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक मस्कर करत आहेत। सर्वात मोठी ब्रेकिंग अवघ्या 12 तासांमध्ये शिक्रापूर उपसरपंच हत्याकांडाचा पोलिसांनी पर्दाफाश केला। या क्षणाची सर्वात मोठी ब्रेकिंग